मंडळी, भारत समाज दर्पण, भारत कला दर्पण आणि भारत जीवन दर्पण नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण दिवसाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिवस दशदिन उत्सव 2026चं आम्ही आयोजन करतोय. आणि आज पर्यावरण प्रबोधन अध्याय क्रमांक 3 मध्ये आज तिसरा दिवस आमचे व्याख्याते आणि मार्गदर्शक श्री भोजराजजी काळे सर आपल्याला त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन व्याख्यानामधून सांगतील. ऐकूया. पर्यावरणावर जर समजा बोलायचं असेल तर निसर्ग समजला पाहिजे. निसर्ग ज्याला समजेल, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवढा काही तुमचा सहवास असेल तसं या निसर्गसृष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुभवाला मिळतात. उदाहरणार्थ, निसर्गाच्या सानिध्यात फिरताना चिमण्यांचा सकाळचा चुचवाट, कावळ्याचा कावकाव, कुकळीचं आवाज, घराच्या अंगणात दाणं टिपायला येणाऱ्या चिमण्या, पक्षी आहेत का आज ह्या कुठेतरी पाहायला मिळतात? दुर्मिळ झाला. चिमणी तर पाहायलाच मिळते, मोठ्या मुश्किलने मिळते. आता लहान पोरांना जर चिमणी कोणती किंवा कावळा कोणता किंवा काय ह्या गोष्टी दाखवणे कधी कधी नशिबात येते. तर निसर्गावर मी सुरुवात करताना याच्यासाठी बोललो का दिवसेंदिवस ह्या गोष्टी कमी होत चालल्या आणि या पर्यावरणाचा संबंध असल्यामुळे पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत चाललेला जो ऱ्हास आहे त्या संदर्भामध्येच पर्यावरण आठवडा हा पाळण्याचा मानस आमचे मित्र ॲडव्होकेट आशिष हाडके यांनी व्यक्त केला असून त्यांनी ते पर्यावरणाच्या निमित्ताने काही विचार व्यक्त करायला सांगितले आहेत. त्यापैकी मलाही त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्यावर बोलण्याचा विषय एवढाच आहे की मी एक निसर्गप्रेमी आहे, निसर्गाशी नातं जुळलेला माणूस आहे. म्हणून माझं सातत्यानं या निसर्गावर एक तर शेतकरी कुटुंबातला मी माणूस, झाडाझुडपाशी माझं असलेलं नातं आणि नंतर शहरी जीवनामधलं जगणं, तर वाईट खूप वाटतं हो. या सृष्टीमध्ये वातावरणामध्ये असणारे पक्षी कमी होत चालले, प्राण्यांचा काही प्राणी दुर्मिळ होत चालले आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत का ज्याच्यावर बोलता येईल. आणि नुसतं हे एवढ्यावर थांबलेलं नाही आहे. कारण काय का पर्यावरणाचा जो विषय आहे की नाही तो विस्तारित आहे. बरं, या पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागची कारणं एक वायू प्रदूषण आहे. वायू प्रदूषणाच्या सोबतच तुमचं जलप्रदूषण वाढलेलं आहे. जलप्रदूषण वाढलेलं आहे, त्याच्यानंतर प्लॅस्टिकचं प्रदूषण आहे, हवामानातला वारंवार होणारा बदल आहे. या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहे तुमचा पर्यावरणाचा जो असमतोल आहे. यावर्षीचं टेम्परेचर 46-47 डिग्रीवर गेलं आणि याचं कारण काय का या सृष्टीमधला हा सगळा समतोल बिघडलेला आहे. झाडांचा ऱ्हास होत आहे. म्हणजे ज्याच्यावर संपूर्ण जग आहे, एक असं म्हणू आपण की ऑक्सिजन देणारे जे काही आपले झाडं आहेत त्याची मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल होत आहे. दरवर्षी करोडो झाडं लावण्याचं शासन जाहीर करते. कुठे आहे करोडो झाडं? त्या करोडोमधले कमीत कमी 10,000 तरी झाडं जगले असेल तर नशीब समजतो. म्हणतो मी असं म्हणेल, झाडं लावू नका पण झाड तोडू नका, आहे ते जगवा. संपलं तुमचं पर्यावरणाचा समतोल आजपासूनच सुरू होऊन जाईल. कारण का वायूचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवसचा जो डाटा मिळतो गव्हर्नमेंटकडनं का हवामधलं जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणाचं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे की त्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, विविध असे गंभीर आजार लोकांना जडलेले आहेत. आणि हे वायू प्रदूषण करणारा काही कारणीभूत कोणी काही निसर्ग नाही आहे. आणि ते वायू प्रदूषण करण्याचं काम आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपणच करतो. अनावश्यकपणे आपण धूर कसा वातावरणात सोडता येईल
याकडेच आपला कल आहे. मोटरसायकल वारंवार कारण नसताना मोटरसायकलचा वापर आपण करतो, पेट्रोल डिझेलचा याचा वापर करतो. तर ह्या अनेक गोष्टी आहेत प्रदूषणाच्या. आणि ह्या होणारं प्रदूषण शुद्धीकरण करण्यासाठी जे झाडांची आवश्यकता आहे का ज्याच्यामुळे ते कंट्रोल होऊ शकते, तेही प्रमाण कमी होत चाललं आहे. म्हणजे पर्यावरणावरचा समतोल आहे. लक्षात घ्या त्याला. नियमितपणे जे मान्सून येत होता, नियमितपणे जे पाणी येत होतं, ते कुठं गेलं? अकाली पाऊस केव्हाही येतो, केव्हाही गारा पडतात, केव्हाही गळगळते, केव्हाही सुनामी येते, केव्हाही समुद्रामध्ये मोठ्या लाटा येते. हे कारणच असं आहे मुळात की हा संपूर्ण निसर्गाचा, सृष्टीचा समतोल बिघडला आहे. तो बॅलन्स जोपर्यंत नाही, प्राणी दिसत नाही हो रस्त्यानं जाताना. सरपट साप आजकाल नागरी वस्तीमध्ये यायला लागले, कारण का जंगलामध्ये त्यांचे राहण्याचे घरं आहेत ते लोकांनी संपवत चालले. आज बिबट्या, वाघ हे नागरी वस्तीत शिरते, कारण काय का त्यांच्या एरियामध्ये तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे. त्यांना सुरक्षित तिथे वाटत नाही म्हणून ते सुरक्षित जागा पहा. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर भविष्य इतकं वाईट आहे आपल्या पुढच्या पिढीचं, त्याच्या पुढच्या पिढीचं. ह्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तुम्हाला मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीवर कसं नियंत्रण करता येईल ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. आणि किमान प्रत्येकाने एक झाड आपल्या वाढदिवसाला किंवा आपल्या आईच्या स्मरणार्थ किंवा आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ लावून ते जर जगवलं तर खूप झालं. कशाला त्याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण आपला अंत्येष्टी होते सगळ्यात शेवटची, तेव्हा तुम्हाला लागतं जे लाकूड लागते ना, त्याच्यासाठी तरी निदान एक झाड लावा. निदान त्या उद्देशानं जरी लावला तरी या बिघडलेला पर्यावरणाचा जो काही असमतोल आहे तो स्थिरावण्यासाठी फार मोठी मदत होईल. आणि त्याकरिता या पर्यावरणाचा संरक्षण करणे, या वसुंधरेचं संरक्षण करणे, झाडाझुडपांचं संरक्षण करणे, प्राणीमात्रांचं संरक्षण करणे, या सगळ्या गोष्टी आपण पाळाव्यात एवढीच या पर्यावरण सप्ताहाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.